एक आहे की मी तुमचे मातोश्रीबरोबरचे संबंधही बघितले होते. म्हणजे ज्यावेळेस युती होती, ठाकरेंबरोबर ज्यावेळेस युती होती, त्यावेळेसचे तुमचे संबंध आम्ही बघितले. त्यानंतर 2019ला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला, ते काँग्रेस एनसीपी बरोबर गेले. तिसरा फेज शिवसेनेचा हा होता की शिंदे त्याच्यातून फुटले आणि तुमच्याबरोबर आले. तिन्ही फेज तुम्ही खूप जवळून बघितलेत, म्हणजे तुम्ही खूप जवळून बघितले. तुम्हाला काय शिवसेनेविषयी वाटतं, म्हणजे महाराष्ट्रातल्या या राजकारणात? मला सध्या तर मी कुठेही महाराष्ट्राच्या राजकारणात काही फार इन्व्हॉल्व नाही आहे, मला माहितीही नाही आहे. माझं डायरेक्ट नागपूर मुंबई डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे. पण एक गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये कधी अलायन्स होते, कधी होत नाही, कधी विरोधात राहतात, कधी मित्रपक्ष राहतात. पण मी ज्यांच्याशी व्यक्तिगत संबंध ठेवले ते तसेच जोपासले आणि राजकारणाच्या परिस्थितीनुरूप माझे संबंध कधी बदलले नाहीत. आजही माझे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी चांगले संबंध आहेत, राज ठाकरेशी चांगले संबंध आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षामध्ये असणाऱ्या अनेक नेत्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहे. अलायन्स हो का न हो, ते विरोधात राहो की समर्थनात राहो, संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं, ही भूमिका घेऊन मी नेहमी काम करत आलो आहे. नाही, पण तुम्ही एवढ्या जवळून बघितलेल्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेसही तुमचे खूप चांगले संबंध होते. तुम्हाला कधी असं वाईट वाटलं की म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले याचं तुम्हाला वाईट वाटलं की त्यांची शिवसेना फुटली, वाईट वाटलं? कधी वाईट वाटलं की बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं अस्तित्व हिंदुत्वाकरता होतं आणि काँग्रेसचा हिंदुत्वाला विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी आपल्या काँग्रेस बरोबर जाणं हे काही बऱ्याच लोकांना रुचलं नाही, कारण हिंदुत्वाच्या आधारावर ते कॉम्प्रोमाइज लोकांना पचण्यासारखं नव्हतं. पण काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, बदलत असतात. कालाही तस्मै नमः असं म्हणतात, तसं पुढे जात राहायचं. तीच शिवसेना नंतर फुटली सुद्धा. आता त्यांच्या आपसातले प्रॉब्लेम्स होते ते. गडकरी साहेब, एकदम तुम्ही मोजून म्हणजे असं बोलताय, बोलला थोडस. आणखी एक होतं की मी तर आता एक शिवसेनेबद्दल विचारलं, एक राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मी तुम्हाला एक प्रश्न हा विचारतो की आता जो अजित पवार गट तुमच्या बरोबर आहे इथे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2014लाही आणि 2019लाही त्यांचं भारतीय जनता पक्षाबरोबर येण्याबद्दल बोलणी चालू होती. त्यावेळेस तुम्ही होतात, पार्लमेंटरी बोर्डात होतात. हा जो दावा आहे हा खरा आहे का? म्हणजे आता ते आले पण त्यावेळेस पासून हा पक्ष तुमच्या बरोबर येत होता. विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर चर्चा होत राहिली, पण अंतिम निर्णय झाला नव्हता. अच्छा, तो अंतिम निर्णय का होऊ शकला नाही? आता काळाच्या ओघात जमा झाला, त्याच्यावर पुन्हा मागे जाण्यात काय मतलब? आता परिस्थिती बदलली, अलायन्सेस बदलल्या, नवीन माणसं जुळली, अनेक गोष्टी घडल्यात. आता बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. तुमचं असं दिसतं की आता एवढ्या प्रश्नानंतर की तुम्ही अलिप्त झालात महाराष्ट्राच्या राजकारणापासून. नाही, अलिप्त झालो मी. आता सगळे प्रचाराला, आता बाहेर मला उमेदवारांचे फोन येऊन राहिले, तर मी जाईल सगळीकडे प्रचार करीन, जाईन, माझ्या निवडणूक सांभाळून प्रचार पण करायला जमला. नाही, तुम्ही एवढं मोजून वापरून बोलता. हो, म्हटलं ठाकरेंचं एक स्टेटमेंट होतं की गडकरींना साईडलाईन गेलंय, पक्षात साईडलाईन केलं गेलेलं आहे. मला कोणी साईडलाईन केलेलं नाही आणि कोणी करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मी भारतीय नेहमीच एक गोष्ट सांगतो की मंत्री एक्स मिनिस्टर होतो, MP एक्स MP बनतो, MLA एक्स MLA बनतो, पण कार्यकर्ता कधी एक्स कार्यकर्ता बनत नाही. भारतीय जनता पार्टी आणि विचारधारा आणि संघाचं स्वयंसेवकत्व, इट इज ए पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. त्यामुळे असं कुठेच नाही, असं होण्याची शक्यता पण नाही. मी जे असेल ते काम, आता मी मंत्री आहे, पार्टीत नाही आहे, तर मी सरकारमध्ये दिलेलं काम जे आहे ते इमानदारीने करत असतो. उद्या पार्टीत काय काम मिळतं, पार्टीचं काम करतो. नाही, हे असे स्टेटमेंट यामुळे येतात की सारख्या बऱ्याच सारख्या बातम्या येत राहतात की मोदी आणि तुमच्यात वाद आहे. आमचा कुठलाही वाद नाहीये. हे काही पत्रकार जे मोदींवर डायरेक्ट टीका करायला घाबरतात, ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लिहितात आणि कोणीतरी एक चुकीचं लिहितो आणि मग तुम्ही सगळे लोक त्याचं उचलून मग स्टोऱ्या तयार करतात. त्यामुळे कारण नसताना लोकांच्या मनात गैरसमज होतात. मोदींचा माझा उत्तम संवाद आहे, बोलणं चालणं आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. या गोष्टीचा तुम्हाला त्रासही होतो, या गोष्टीचा पक्षांतर्गत? नाही, कारण नसताना अशा प्रकारच्या आधारहीन न्यूज देणं
याचा उगीच मनस्ताप होतो, कारण त्याचा काही संबंध नसतो ना. नाही, आपण बातम्या येतात बघा, मी तुम्हाला काही हेडलाईन वाचून दाखवतो. म्हणजे या हेडलाईन अशा बघितल्या तर हे बघा, म्हणजे एक मोठमोठ्या पेपरच्या हेडलाईन आहेत. द क्विंटची होती की डिकोडिंग नितीन गडकरी, इज ही अ रिबेल ऑर अ व्हिक्टिम ऑफ मोदी अँड शहाज न्यू बीजेपी. गडकरी हिंट ॲट, ही टाइम्स ऑफ इंडियाची 29 मार्चची आत्ताची 2023ची. गडकरी हिंट ॲट क्विटिंग पॉलिटिक्स, फेल स्पेक्युलेशन अबाउट रिफ्ट विथ हाय कमांड. हे नॅशनल हेराल्डची आहे, ही आता 19 ऑगस्ट 2022ची. इनसायडर अकाउंट ऑफ वाय नरेंद्र मोदी कट नितीन गडकरी टू साईड्स. म्हणजे मोठमोठे पेपरच्या ज्या हेडलाईन आहेत त्या बघितल्या तर मग या बातम्या सारख्या सारख्या येत राहतात. आता कोणी पत्रकारांनी काय लिहावं हा त्याचा प्रश्न असतो. पण एक मीडिया मधला ग्रुप सातत्याने माझ्यामध्ये आणि मोदींमध्ये रिप तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी अल्टरनेटिव्ह आहे, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे, मला पब्लिक सपोर्ट आहे, असं माझ्या चांगल्या भावनेने लिहिण्यापेक्षा ते सातत्याने या थेऱ्या चालवतात. दुर्भाग्याने यात काही तथ्य नाही आहे. आता एक स्टेटमेंट आलं आहे या शाहू महाराजांचं. ते बोलले की देश हा एकाधिकारशाहीकडे चाललाय. मी तर काही स्टेटमेंट वाचलं नाही, पण असं कुठेही पण नाही आहे. आपण जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसी ही भाजपची आस्था आहे. त्यामुळे असं प्रश्नच नाहीत की असं काय होईल.